फिल्डिंगमध्ये बॉलिंगमध्ये प्रत्येकाचं टीम योगदान याच्यामध्ये राहिलेलं आहे. एक झेल सोडला व एक सोडला तर प्रत्येक जणाने आपापला 100% देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळेच हा विजय आम्ही खेचून आणला. आता तुम्ही 2 सामने जिंकलेत. आता येणारा थोडासा विचार जर पाहिला तर बक्षीस पात्र ठरण्याचा विचार असणार आहे. तर आपला इथून पुढे विचार कसा असेल? ज्यावेळेस काळेश्वरी चषकसाठी आम्ही टीम दिली, आम्ही गावाला असतो सगळी. रात्री आम्ही 8 वाजता भात काढून इथं बाईकवर काही जण गावावरनं इथं आलेत मुंबईला. एवढा प्रवास करून, पाठीचा प्रवास करून इथं मुंबईला आलेत. आम्ही ठरवलंच होतं की ह्या वर्षीची ही काळेश्वरी चषकमध्ये फायनलमध्येच आम्हाला जायचं आहे. तर नक्कीच तुमच्या टीमला बेस्ट ऑफ लक. तर नक्कीच तुमच्या टीमचं कौतुक केलं जाईल. 6 जण 40+ आहेत आणि तेही गावावरून आलेत, म्हणजे अभिमानास्पद आहे. म्हणजे क्रिकेट वेडे जर आपण पाहिले तर या आपल्या जावली भागामध्ये आहेत. चला चला नवीन चेंडू द्या. टॉस जिंकला तो हदगेकर टीमनं आणि प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतला. निर्णय घेतल्यानंतर जर आपण पाहिलं तर या मैदानावरती प्रथम 5 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 40 धावसंख्या जमवली होती, पण त्यांनी कॉन्फिडन्सली सांगितलं की आम्ही 60 धावसंख्या जमा करू आणि एक मोठा अलीवाडी टीम समोर एक उच्चांक स्कोर उभा करू. चला, त्यांनी जे बोलले ते कितपत वाकीत ठरू शकतं यासाठी आपण तयार होतोय. मॅचला होईल सुरुवात. क्षेत्ररक्षण सजवलं या जय हनुमान क्रिकेट क्लब अलीवाडी टीमनं. पॉवर प्लेचं षटक दत्ता दुताळ पॉवर प्लेच्या षटकासाठी हा गोलंदाजी मार्कवरती आलाय. जरूर याला जावलीचा हार्दिक पांड्या म्हटलं जातं. म्हणजे दरवर्षी आपण वेगळी स्टाईल करतो. यंदा जर आपण पाहिलं तर आपल्या केसाची वेगळी स्टाईल केल्या. पहिला चेंडू घेऊन निघतो या. फलंदाज जर आपण पाहिलं गणेश, दिशा भरकटली जाईल. पहिल्या चेंडूवरती पंचांनी दंडित केलंय. सुरुवात कुठेतरी खराब झाल्या दत्ता याची. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते. दत्ता आतमध्ये येणारा चेंडू पहिल्या चेंडूवरती न डगमगता पहिला दुसरा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या चेंडूवरती लेग स्टंप इथं उद्ध्वस्त केला आणि गणेशला परतीचा इशारा दाखवला. पहिलीच सफलता 0 या आकड्यावरती. सुरुवात चांगली राहिली दत्तासाठी. प्रयत्न चांगले होते. ज्यावेळी टप्पा पडला त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर लेग स्टंप इथं उद्ध्वस्त केला आणि फलंदाज बाद होऊन परतलाय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं पॉवर प्लेचं एक उत्तम राहिले. या तर तिसऱ्या क्रमांकासाठी सुशील याला मैदानामध्ये पाठवलंय. आज जर आपण विकेटचा विचार केला तर सकाळपासून गोलंदाज हे सफल ठरलेत आणि फलंदाजी जर आपण पाहिली तर कमी धावसंख्येची फलंदाजी राहिल्या. म्हणजे फलंदाजाला तिचकीची साजेशी आपल्याला हे मैदान बघता येते. गोलंदाज सफल ठरले जात आहेत. चला पुन्हा एकदा दत्ता सुरुवात केली जाईल. तर स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर सुशील आलाय. जबाबदारी असेल सुशील वरती. तिसऱ्या क्रमांकासाठी उतरलाय. लेग स्टंप सोडून बाहेरून जातो या चेंडू. हा आणखीन एक अतिरिक्त चेंडू येतो या. पहिला चेंडू अतिरिक्त आला. त्याच्यानंतर दुसरा चेंडू जर आपण पाहिला तर आतमध्ये आला विकेटसाठी. त्याच्यानंतर दुसरा चेंडू हाताळला तोही अतिरिक्त चेंडू. कुठेतरी टप्पा भजला जातोय दत्ता याचा. थोडीशी मेहनत करावी लागते पंचांना आणि यष्टीरक्षकांना वारंवार. पुन्हा एकदा सुरुवात केली जाईल. थोडासा खेळ थांबला जातोय मधून.
आता प्रयत्न केलाय, चेंडूला उंची जास्त दिली जाते, क्षेत्ररक्षक सरसावला जातोय, तोपर्यंत निघून चाललाय चेंडू. वन बाउन्स, सीमारेषे पार येतोय हा चौकार. निखिलनं पूर्ण प्रयत्न केले पण तिथपर्यंत पोहोचत असताना चेंडू वन बाउन्स सीमारेषे पार जातोय. सुशीलकडे ती क्षमता आहे. आज त्याच्या बॅट मधून जर पाहिलं तर चौकारानं आपलं खातं खोललंय, आक्रमण चढवलं गेलं. या एक विकेट जरूर गेलंय पण त्या प्रेशर मध्ये न राहता आपल्या टीमची सुरुवात चांगली राहिल्या. धावसंख्येचा विचार केला तर 6 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 2 अतिरिक्त आले. हा चौकार जर आपण विचार केला तर 6 आकड्यावरती. पुन्हा प्रयत्न आणि इथं कोणताही क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. एक सिंगल धाव घेतली जाते. येणारा चेंडू दत्तानं उत्तमरित्या हाताळलाय एक सिंगल धावेसाठी. लेफ्ट हँड बॅट्समन जर आपण पाहिलं तर सुमित स्ट्राइक वरती आलाय. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल कारण लेफ्टी आणि रायटीचं कॉम्बिनेशन जर आपण पाहिलं तर त्या पद्धतीनं क्षेत्ररक्षक सजवलं जात आहे. फुलटा चेंडू आणि इथं जर आपण पाहिलं तर यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. या षटकातील दुसरा फलंदाज यष्टी चित केलंय दत्ता दुताळ. मोठा फटका जरूर आला पण डायरेक्ट फुलटा चेंडू होता. खेळत असताना जर पाहिलं तर फलंदाजाला तितकाचा खेळ करता आला नाही आणि आपलं स्वतःचं विकेट गमावलं जाते. दुसरा हा धक्का आदगेकर टीमसाठी. दोन फलंदाज पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बाद होऊन परतलेत. धावसंख्येचा विचार केला तर आपण पाहिलं 7 धावसंख्या आहे. ही 7 धावसंख्या खर्च केली जरूर दत्तानं पण महत्वाचे फलंदाज 2 बाद केलेत. म्हणजे ओपनर जोडीला परत पाठवण्याचं काम दत्तानं केलं. या सुशीलनं जर आपण पाहिलं तर एक चौकार मारला या पहिल्याच चेंडूवरती. पुन्हा एकदा दत्ता निघाला जाईल. उत्तम चेंडू आहे. थोडासा खाली राहिलेला चेंडू अपील केला जातोय. पंचांकडे दाद मागितले जाते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. उत्तम यष्टीरक्षण. पंचांकडे दाद मागत होता तोच यष्टीरक्षणाने डायरेक्ट हिट केला आणि धावचित या स्वरूपात फलंदाज बाद होऊन परतला जातो. या आशिषलाही परतावं लागतं. या म्हणजे जवळजवळ 3 फलंदाज पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बाद होऊन परतलेत. आता कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल, पार्टनरशिप जमवावी लागेल. 60+ धावसंख्या जमवायची होती पण या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्येच 7 या आकड्यावरती तिसरा फलंदाज बाद होऊन परतलाय. आणि स्वतः कर्णधार जर आपण पाहिलं तर एसटीएनच्या पाठीमागे एपी स्पोर्ट्सचे मालक अमित पवार. उत्तम क्षेत्ररक्षण बघायला भेटलं गेलं यष्टीरक्षकाचं. डायरेक्ट हिट. न स्ट्राईकला चेंडू फेकला गेला आणि फलंदाजाला बाद केलंय. आता उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक. फलंदाज मैदानामध्ये उतरला जातोय ओमकार. थोडा खेळ थांबला जातोय. जसं विकेट थांबलं जात. पुन्हा एकदा दत्ता निघाला जाईल. शेवटचा चेंडू निघतोय. पुन्हा एकदा आतमध्ये खोलवरचा चेंडू होता त्याच पद्धतीने खेळला जातो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक सिंगल धाव घेतली जाते आणि षटक क्रमांक 1 इथं संपलं जातं. या आणि धावसंख्या जर आपण विचार केला तर 8 धावसंख्या आणि 3 फलंदाज बाद होऊन परतलेत. धावसंख्येचा विचार केला तर जेमतेम 8 धावसंख्या आहे पण महत्वाचे 3 फलंदाज बाद होऊन म्हणजे प्रेशर आहे थोडं. येणाऱ्या फलंदाजांना आपली पार्टनरशिप जमवावी लागेल. षटक क्रमांक 2 साठी कोणता विचार केला जातोय? आणि षटक क्रमांक 2 पॉवर प्ले क्रमांक 2 ला इथं दत्ता बांदल.
दत्ता बांदल याला षटक क्रमांक 2 साठी बोलवलंय. सुरुवात चांगली राहिल्या, प्रयत्न चांगले राहिले दत्ता याचे. स्टार्ट घेतली जाते. रनअप आखूड टप्प्याचा चेंडू खूपच आखूड होता, त्याला फक्त दिशा देण्याचा डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथंही होता, पण चेंडू बाजूने निघून चाललाय. ओमकार आणि सुमितची जोडी. सुमितकडे ती सुशीलला जर आपण पाहिलं तर ती क्षमता आहे सुशीलकडे. थांबणं गरजेचं आहे, धावसंख्या जमवणं गरजेचं आहे आणि पार्टनरशिपही तितकशी गरजेचं आहे. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर दत्ता त्याच पद्धतीचा बाउन्सर पद्धतीचा चेंडू इथं थांबवलं जात आहे. ती क्षमता आहे, व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. कोणत्या क्षणाला जर आपण पाहिलं तर वेग दिला जातोय, कधी कटरचा मारा केला जातो, कधी कमी गतीचा चेंडू हाताळला जातोय. म्हणजे एक क्षमता दत्ता बांदलकडे आहे. 2 दत्ता जर आपण पाहिलं तर जे हनुमान क्रिकेट क्लब अलिवाडी टीम कडून ओपन करताना आपण या गोलंदाजांना बघतोय. प्रयत्न इथं बॅट जर आपण पाहिली, बॅट कडे ना एज लागल्या आणि यष्टी रक्षक अमित पवार यांनी कोणती चूक केली नाही. चौथा फलंदाज सुशील या स्वरूपात बाद होऊन परतला जातोय. म्हणजे जवळजवळ आपले महत्वाचे फलंदाज बाद होऊन परतलेत. आता येणाऱ्या फलंदाजावरती जबाबदारी जास्त वाढली जात्या. कोणाला तरी थांबावं लागेल, एक लॉंग विनिंग खेळावी लागेल, तेव्हा गोलंदाजासाठी एक मोठा स्कोर उभा राहू शकतो आणि टफ फाईट देऊ शकतो. आता फलंदाज मैदानामध्ये उतरला जाईल तो वरुण. दत्ताला जरूर सफलता भेटली. आता वरुण मैदानामध्ये उतरला जातो. या फक्त ढकलला एक सिंगल धाब्यासाठी डिक्लेअर स्वरूपात एक धाव घेतल्या. आल्या पावली जर आपण पाहिलं तर आपलं खातं खोललं या वरुण यांनी आणि धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोचल्या 10 आकड्यावरती. चला याच्यानंतरची मॅच आपल्या समोर असणार आहे विवर वर्सेस पिंपळी. तर ज्यावेळी आपली 5 षटकं संपून होतील त्यावेळी आपला टॉस केला जाईल, तेव्हा दोन्ही टीमनं तयार राहायचं आहे. पुन्हा एकदा दत्ता निघतोय आपल्या रनवेवरून. एक उत्तम गोलंदाजी राहिली दत्ता याची. पुढे सरसावलाय, गॅप शोधलाय, मिडअप मधून हा चेंडू निघाला या लॉंग ऑफ मध्ये. दत्ता तिथपर्यंत पोहोचला. दत्ता दुताळनं इथं फेकी केली जात्या, एक सिंगल धाव इथं खर्च केली जात्या. एकेरी दुहेरी धावा जमवल्या जात आहेत, काय की एक एक धावा जमवणं तितपत गरजेचं आहे. आपले महत्वाचे फलंदाज बाद होऊन परतलेत. प्रयत्न करतोय थोडासा ऑफ स्टंपाच्या बाहेरून जाणारा हा चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. बरोबर का? षटक इथं समाप्त आहे. 2 षटकांचा इथं खेळ संपला आहे आणि धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचल्या 4 गडीच्या मोबदल्यामध्ये 11 आकड्यावरती. म्हणजे फक्त या षटकामध्ये दत्तानं 4 धावसंख्या खर्च केली, एक महत्वाचा फलंदाज बाद केलाय. आता तिसऱ्या क्रमांकाचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल? राज. षटक 3 साठी राज याला बोलवलं. या नवोदित गोलंदाज आज जर आपण पाहिलं तर जे हनुमान अलिवाडी टीम कडून षटक 3 साठी बोलवलं. या
बाउन्सरपतीचा चेंडू तो प्रयत्न असफल ठरलाय. चेंडू निघून चाललाय. एक सिंगल धावेसाठी एकेरी धावा जमवल्या जात आहेत. म्हणजे प्रयत्न केला जातोय. म्हणजे प्रत्येक चेंडूच्या मागे जर आपण सिंगल धावा जमवल्या तर जेमतेम धावा जमवू शकतो. पुन्हा एकदा प्रयत्न जंप मारून झेल घेण्याचा प्रयत्न होता अमित याचा, पण तितकासा चेंडू हातामध्ये स्थिरवला नाही आणि झेल सुटला जातो. या एक सिंगल धावेसाठी आणखीन एक सिंगल धाव. एकेरी धावा येत आहेत. म्हणजे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून एकेरी धावा जमवल्या जात आहेत. पुन्हा एकदा बाउन्सर पद्धतीचा चेंडू, पण इथं दंडित केले. व्हाईट बॉलचा इशारा आलाय जरूर. प्रत्येक चेंडू जर आपण पाहिला ना तर राज यांनी एक अकुट टप्प्याचा चेंडू हाताळलाय. बाउन्सर पद्धतीचा चेंडू हाताळलाय. म्हणजे फलंदाजाला कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करावा आणि झेल बाद व्हावा हा प्रयत्न राहिलाय राजाचा. पुढे सरसावला, फटका खेळलाय जरूर. स्वतःच्या विकेटवरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न. पंचांचा निर्णयाची वाट बघूया आणि फलंदाज इथं धावचित स्वरूपात बाद होतोय. राज याचं कौतुक केलं जातंय. स्वतःच्या पळर्थूमध्ये इथं चेंडू अडवला गेला आणि एस्टनवरती डायरेक्ट हिट केला. आणखीन एक धावचित बाद होतो. या थोडीशी अडचणी आणखीन सापडले. म्हणजे जवळजवळ 5वा फलंदाज हा बाद होऊन परतलाय. म्हणजे अर्धी टीम ही पॅव्हेलियन कक्षामध्ये जाऊन पोहोचल्या. म्हणजे येणाऱ्या फलंदाजांना आणखीन जबाबदारी वाढल्या, प्रयत्न करावे लागतील. धनेश हा मैदानामध्ये आता उतरेल. आपण सकाळपासून बघतोय म्हणजे ज्याची सुरुवात उत्तम आहे तो मात्र या स्पर्धेमध्ये टिकलाय. पुन्हा एकदा राज निघालाय गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा तोच मारा, पण यावेळी धनेशनं प्रयत्न जर आपण पाहिलं तर घोषित क्षेत्रामध्ये केलाय. आणखीन एक सिंगल धाव. एक धावा जमवल्या जात आहेत. धावसंख्येचा विचार केला जर पाहिलं तर 5 गडीच्या मोबदल्यामध्ये 15 धावसंख्या. राजचं बी कौतुक केलं जातं. या पुन्हा त्याच पद्धतीने इथं संधी आहे तिथपर्यंत पोहोचतोय का. नो मॅन लाईन मध्ये हा चेंडू आदळला जातो. या निखिल तिथपर्यंत आला जरूर, पण 2 धावा वाचवू शकला नाही. 2 धावा ऍड केल्या जातील. 1 शॉट आहे इथं. थोडीशी घातक ठरल्या. म्हणजे आपल्याला धावांची गती वाढवायची आहे, पण इथं आपली 1 शॉट म्हणजे 1 धाव कमी केली जाईल आणि 1 सिंगल धाव फक्त घेतली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 16 धावसंख्या. म्हणजे आपल्याला धावांची गरज आहे आणि आणखीन एक त्यात तोटा झालाय. फुलटा चेंडू पंच केलाय, फटका खेळलाय, गॅप शोधलाय, स्क्वेअर लेगचं रिजन चेंडूला पाठवून दिलंय. म्हणजे महत्वाच्या क्षणाला हा फटका आलाय. 1 बाउन्स सीमारेषे पार येतोय हा चौकार. षटक क्रमांक 3 इथं संपलं जातंय आणि धावसंख्येचा विचार केला तर 20 या आकड्यावरती 5 गडीच्या मोबदल्यामध्ये तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि षटक क्रमांक 4 साठी विशाल वारागडे याचा विचार केलाय. आता येणाऱ्या फलंदाजांना थोडासा गेअर चेंज करावा लागेल, कारण की 18 चेंडूचा खेळ संपला आणि 20 धावसंख्या, 5 फलंदाज. जर आपण पाहिलं तर हा नोव्हेंबर महिना आहे. थंडीचं वातावरण, थोडी थोडी थंडी आता वाढत चालली. नोव्हेंबर डिसेंबर या 2 महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक थंडीचं
थंडगार वातावरण आपल्याला बघायला भेटलं जातंय आणि त्यातच या सूर्यप्रकाशामध्ये थोडीशी किरणं जाणवली जात आहेत. किरण गोळे कौतुक केलं जातंय. म्हणजे आपली टीम अर्धी आतापर्यंत बाद झाली, पण येणाऱ्या फलंदाजाला इथून पुढे आपली धावसंख्या वाढू शकते. आपण फक्त मैदानामध्ये टिकून राहिलं पाहिजे. हा कान मंत्र तिथपर्यंत पोहोचवला गेला. म्हणजे असं स्पीड पाहिजे, प्रत्येक मनोबल वाढवलं पाहिजे आणि असा कर्णधार प्रत्येक टीमसाठी असला पाहिजे. पुन्हा एकदा विशाल निघतोय गोलंदाजीसाठी. कुटाप्याचे चेंडू पहा, इथं कमी गतीचा चेंडू थोडासा थांबला गेलाय. प्रयत्न केलाय समोर मिडॉप मधून हा फटका खेळला जाईल. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत गेला, एक सिंगल धाव घेतली जाते. ओमकारला जर आपण पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकासाठी आला होता, पण जास्त चेंडू त्याने खेळले नाहीत. आज त्याला खेळावं लागेल, आपल्या टीमसाठी धावसंख्या जमवावी लागेल. प्रयत्न करतोय पण आतमध्ये राहिलेला हा चेंडू गॅप मधून खेळण्याचा विचार होता, एक्स्ट्रा पॉइंट मधून, पण विचार थोडासा फसला जातोय. आलाय तो डॉट चेंडू. पुन्हा एकदा गती थोडीशी आणखीन कमी केल्या आणि त्या जाळ्यामध्ये ओमकार अडकला जातोय. प्रयत्न करावे लागतील. उत्तम गोलंदाजी राहिल्या, सफल गोलंदाज राहिलेत. चेंडूला उंची दिली जरूर, पण क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकला नाही, गोलंदाजी पोहोचू शकला नाही. आणखीन एक सिंगल धाव, एकेरी धावा जमवले जात आहेत आणि या सिंगल धावेच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 22 आकडेवरती जाऊन पोहोचल्या. म्हणजे चौथं षटक प्रगतीपथावरती आहे विशालाचं. उर्वरित जर आपण पाहिलं तर एका चेंडूचा खेळ शिल्लक. गती कमी, प्रहार चढवलाय, चेंडूला जागेवरती उंची दिली गेल्या. वन हँड मध्ये प्रयत्न फसला गेलाय, जीवदान दिले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय, 2 धावा जमवल्यात. जीवदान दिलं या शेवटच्या चेंडूवरती. 2 धावेच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ इथं संपला गेलाय आणि 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 24 जमवल्या. म्हणजे अजून या षटकामध्ये जेमतेम जर 15 धावसंख्या जमवली तर 40 प्लस धावसंख्या एक टफ फाईट देणारा स्कोर उभा राहू शकतो. म्हणजे येणाऱ्या षटकामध्ये किती धावसंख्या आपण जमवू शकाल, शेवटच्या षटकासाठी कोणाचा पर्याय निवडला जाईल. आणि अनिकेत पवारचा हा पर्याय निवडलाय कर्णधाराने. म्हणजे आणखीन एक नवोदित गोलंदाज वापरण्यात आलाय. म्हणजे आपण कुठेतरी आपले नवीन गोलंदाजांना एक नवीन संधी दिली जाईल आणि त्यातूनच त्यांचा खेळ बहरला जाईल. अनिकेत निघतोय, कमी गतीचा चेंडू, इथं क्षेत्ररक्षक इथं तैनात होता, पण इथं थोडासा फसला गेला विशाल. म्हणजे जसा कर्णधाराने तिथं क्षेत्ररक्षक घेतला आणि तशीच गोलंदाजी अनिकेतनं, अचूक टप्प्याची गोलंदाजी राहिली होती, पण संधी गमावल्या. एक सिंगल धाव घेतली जाईल, धावसंख्या 25 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. कमी गतीचा चेंडू, त्यावरती प्रहार चढवला गेलाय. 9 मॅच मध्ये जाऊन चेंडू वदळला जाईल. 3 क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले जात आहेत. फिकी केली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय. म्हणजे आता धावून धावा घ्याव्याच लागतील. मोठे फटके येत नाहीत तर तुम्हाला एकेरी दुहेरी धावा जमवाव्या लागतील, प्रयत्न करावे लागेल. 2 चेंडूचा खेळ संपला, अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. थोडासा विचार केला जातोय. अनिकेत, हा छोटासा रनअप आहे अनिकेतचा निघालाय. कमी गतीचा चेंडू, फटका जरूर खेळलाय, क्षेत्ररक्षक सरसावला गेलाय. आणखीन एक विकेटचं पतन. म्हणजे ज्या क्षणाला मोठे फटके खेळायचा विचार केला गेला त्या क्षणाला आणखीन एक विकेट लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. निखिलनं एक उत्तम झेल पकडलाय. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
धनेश बाद होऊन परतलाय. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरला जाईल. पियुष आता मैदानामध्ये उतरेल. येणारे 3 चेंडू. प्रथम फलंदाजी करत असताना टार्गेट सेट केलं जाईल. अनिकेत कमी गतीचा चेंडू, त्यावरती प्रहार चढवलाय जरूर. 1 बाउन्स फील्ड करण्याचा प्रयत्न, पण इथं थोडस फसलं जात आहे क्षेत्ररक्षण. 2 धावा जमवल्या जात आहेत. 2 धाव्याने आपलं खातं खोललंय, म्हणजे आज दिलासा देणाऱ्या 2 धावसंख्या. 2 धावची जर पाहिलं तर 29 धावसंख्या. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता उत्तम चेंडू आहे, प्रयत्न चांगला आहे आणि फलंदाज एसटी धुतोय. एसटी रक्षकाने इथं चोख कामगिरी बजावली आणि पियुषला परतावं लागेल. 2 धावांचं योगदान जरूर दिलं. आता उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. टार्गेट सेट करणारा चेंडू असेल. या चेंडूवरती आपलं पुढील गोलंदाजांचं भवितव्य असेल की या धावा कितपत योग्य ठरू शकतात. आता उर्वरित एका चेंडूचा खेळ करण्यासाठी अमोल मैदानामध्ये उतरला जाईल. अनिकेत निघतोय शेवटच्या चेंडूसाठी. कमी गतीचा चेंडू, त्यामध्येही अडकला जातोय आणि 5 षटकांचा खेळ इथं थांबला गेला. आणि प्रथम फलंदाजी करत असताना टॉस जिंकल्यानंतर हदगेकर टीमनं 29 धावसंख्या जमवल्या आणि 30 धावांचं एक सोपं आव्हान, पण तितकंसही अवघड आहे ते आलेवाडी टीम समोर ठेवलंय. आता आपली फलंदाजी संपल्या, आता गोलंदाजाची जबाबदारी आहे. जशी आलेवाडीच्या टीमनं गोलंदाजी केली तशी गोलंदाजी करणं कितपत गरजेचं आहे हे आपल्याला मैदानामध्ये करून दाखवावं लागणार आहे. तर चला आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. 29 धावसंख्या झाल्या, 30 धावांचं टार्गेट आलेवाडी टीम समोर असणार आहे. तर चला आवाजामध्ये आपण बदल करूया. प्रतीक जाधव रत्नागिरीचा एक सुमधुरसा आवाज आपल्या भेटीला येतोय, तर आपण त्यांना विनंती करूया. तसेच यानंतर होणारा सामना आहे तो म्हणजे विवर वर्सेस पिंपळी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉसका बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. विवर संघाचा कर्णधार तसेच पिंपळी संघाचा कर्णधार दोघांनाही विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. आणि या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल श्री शंकर गोळे यांच्या हस्ते करण्यात येईल. तर दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉसका बॉक्स मध्ये यायचं आहे. हॅलो, विवर आणि पिंपळी पिंपळी संघाचा कर्णधार आलेला आहे. तर विवर संघाच्या कर्णधाराला विनंती आहे प्लीज आपण टॉसका बॉक्स मध्ये यायचं आहे. श्री काळेश्वरी माता चषक 2025 मधील आजच्या दिवसातील 5वा सामना रंगला जातोय तो म्हणजे विवर वर्सेस पिंपळी. आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यात येईल श्री शंकर गोळे सर यांच्या हस्ते. तर सर्वप्रथम नाणेफेक करण्याआधी आपलं हे जे सुंदर नियोजन केले घनसोलीच्या सिम्प्लेक्स ग्राउंडमध्ये त्या नियोजनाबद्दल 2 शब्द तुमच्याकडून ऐकायला आवडेल. हनुमान नेहरू युवा मंडळ हातकेकर वाडी यांनी जे खेळाडूंनी जे नियोजन केलं आहे त्यांना माझ्यातर्फे भरपूर शुभेच्छा.
आणि हे पहिलंच वर्ष आहे, त्यामुळं काय चुकबुला झाली असेल तर माफी असावी. कोण कॉल करते? पिंपळी संघाचा कर्णधार कॉल करेल आणि हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. तर नाणेफेक जिंकल्यानंतर सर्वप्रथम काय करण्याचा निर्णय असेल? थोड्या वेळानंतर निर्णय सांगतील. परंतु ही जी स्पर्धा खेळताय सीझन मधील दुसरी स्पर्धा, तर या स्पर्धेबद्दल 2 शब्द. नाही, काही सुंदर ही स्पर्धा आहे. काळेश्वरी माता चषक 2025 आणि पिंपळी संघ आता पहिल्यांदा उतरत आहे ह्या वर्षी आणि खूप सुंदर असं नियोजन आहे. धन्यवाद. नक्कीच तुमच्या संघाला शुभेच्छा. तसेच विवर संघ तुमच्या संघाला देखील शुभेच्छा. तसेच दोन्ही मान्यवरांचे आभार, आपण इथे आलात त्याबद्दल. आणि टॉस जिंकलेला आहे. ओके, डिसिजन ते 2 मिनिटानंतर सांगतील. नो बॉल आहे. ओके, नो आणि 1 रन आहे ना. ओके, काय होता आताचा? काय होता? नो होता ना, फक्त रन नाही ना आताचे. इथे मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू होता, त्यावरती फक्त 1 धाव मिळेल आणि या 1 धावेसोबत धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2. 1 चेंडू 2 धावा. गोलंदाजीसाठी सज्ज आहे तो म्हणजे नो +1 होती. ओके, एक चेंडू 3 धावा. गोलंदाजीसाठी सज्ज आहे तो गोलंदाज गणेश. त्याचा सामना करेल तो निखिल. दत्ता. गणेश याचा दुसरा चेंडू, त्याचा सामना करेल तो म्हणजे दत्ता. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचं काही कनेक्शन नाही आणि चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. आणि 2 चेंडूच्या सावतीनंतर धावसंख्या झाली ती 3 धावा. 30 धावांचं आव्हान आहे ते म्हणजे आलेवाडी या संघासमोर. आणि ओपनिंग साठी आलेले दोन्ही फलंदाज दत्ता आणि निखिल. गणेश याचा तिसरा चेंडू आणि हा चेंडू वरती मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथे मात्र परतावा लागेल निखिल याला.
इथे मात्र नवीन आलेले फलंदाज आहे विशाल. 3 चेंडू आणि 3 धावा झालेल्या आहेत. सामना जिंकण्यासाठी जर रन ऑफ बॉलचं इक्वेशन आहे, परंतु इथे मात्र थोडंसं सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. सिंगल डबलचं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल, कारण की बॉल टू रन पाहिजेत. परंतु इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू चाललाय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. कोणत्याही प्रकारची धाव इथे मिळणार नाहीये. 4 चेंडू 3 धावा. चालू असलेला सामना तो म्हणजे हादगेकर वर्सेस आलेवाडी या दोन संघांमधील सामना. हादगेकर या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 29 धावा केल्या आणि 30 धावांचं टार्गेट दिले होतं, ते म्हणजे आलेवाडी या संघासमोर. आणि त्याचा पाठलाग करत असताना 4 चेंडूमध्ये धावसंख्या झाली ती 3 धावा. 5वा चेंडू इथे मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि एकच धाव मिळेल. आणि या एक धावेसोबत धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावांवरती. 5 चेंडू आणि 4 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू त्याचा सामना करेल तो म्हणजे दत्ता. गोलंदाजी तर केली, परंतु आता फलंदाजीमध्ये देखील तेवढंच जोमाचा. इथे मात्र स्विच करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही आणि इथे कोणतीही धाव मिळणार नाहीये. ते निर्धाव चेंडूची सांगता. आणि या प्रथम षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 वरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही या दुसऱ्या इनिंगमधील 4 षटकं शिल्लक आहेत आणि त्याच्या उरलेल्या 4 षटकांमध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 24 चेंडू आणि 26 धावा. थोडंसं सोपं परंतु तेवढंच कठीण असं आव्हान आहे, कारण की या ग्राउंडवरती आतापर्यंत चेस करताना धावा खूप अडचणी आल्या आहेत सर्व संघांना, कारण की आतापर्यंत धावा चेस करताना एकही संघाने विजय संपादन केलेला नाही आहे या मैदानावरती. त्यामुळेच पॉवर प्लेचा जो सर्वात जास्त फायदा उचलावा लागेल तो म्हणजे आलेवाडी संघाच्या दोन्ही फलंदाजांना, दत्ता आणि विशाल याला. सांघिक दुसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येईल तो गोलंदाज अमोल. आणि इथे मात्र अवांतर चेंडूची भर आणि या अवांतर चेंडूमध्ये 1 धावसंख्या मिळते आणि या 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 वरती. 1 षटक 5 धावा 1 गडी बाद. पहिला चेंडू अमोल याचा आणि इथे मात्र पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू देखील ऑफस्टंपच्या बाहेर असल्यामुळे पंच घोषित करता हा चेंडू देखील अवांतर असेल आणि त्यामुळे अजून 1 धाव मिळेल ती आलेवाडी या संघाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 वरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6 धावा आणि 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अमोल्याचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू इनसाइड आउट मारलाय आणि चेंडू निघून चाललाय कव्हरच्या वरून 6 धावांसाठी. विशालच्या बॅट मधून फटका आलाय आणि तो चेंडू सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चाललाय 6 धावांसाठी. इथे मात्र थोडासा विचार विनिमय करायची वेळ आलेली आहे ती हादगेकर या संघावरती, कारण की धावा जास्त नाही आहेत, परंतु जर त्यामध्ये जर मोठे फटके जर गेले तर नक्कीच हा सामना लवकरात लवकर संपण्याच्या मार्गावरती येऊ शकतो. एक चेंडू 12 धावा. इथे पुन्हा एकदा सरसावून खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो इट्स अ वाईड बॉल आणि या वाईड बॉल सोबत 1 धावेने अजून 1 धाव ऍड होते ती म्हणजे आलेवाडी या संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 वरती. 1 षटक 1 चेंडू 13 धावा. सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल ती आलेवाडी या संघाच्या फलंदाजांची. आणि इथे पुन्हा एकदा कट करायचा होता, परंतु इथे क्षेत्ररक्षक आहे आणि त्यामुळे फक्त 1 धावेवरती समाधान मानावं लागेल ते विशाल याला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 वरती. 2 चेंडू 14 धावा. तिसरा चेंडू घेऊन सज्ज अमोल, जो सामना करेल तो दत्ता
आणि इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डिक्लेअरच्या स्वरूपात फक्त एक धाव मिळेल आणि या एक धावेसोबत धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 वरती. 3 चेंडू 15 धावा. अर्धा टप्पा तर धावांचा पूर्ण केलेला आहे. अजून या आलेवाडी या संघाने उर्वरित षटकांमध्ये 15 धावा पूर्ण करून पहिल्या सामन्यात विजय मिळण्याच्या मार्गावरती नक्कीच आहे, परंतु इथे मात्र सबमरीन डिलिव्हरी म्हणावी लागेल. चेंडू पडल्यानंतर खालीच राहिला आणि तसाच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये समावला. इथे मात्र डॉट चेंडूची सांगता होते. अमोल याला आत्ता कुठेतरी लय गावलेली आहे असं म्हणावे लागेल, कारण की षटकार खाल्ल्यानंतर त्याने 2 चेंडू जे फेकले ते सुरेख होते. या चेंडूवरती देखील बघावं लागेल रनआउटचा चान्स होतोय का, परंतु थोडेसा फंबल होते आणि एक धाव पूर्ण होते आणि या एक धावेसोबत धावसंख्या जाऊन पोहोचले 16 वरती. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामधील. पाहूया या शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येतोय का. आणि ते मात्र तो मोठा फटका आलाय आणि चेंडू चाललाय एक टप्पा सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि इथे मात्र सुरेख फलंदाजी करतोय तो विशाल आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 वरती. उर्वरित 3 षटकामध्ये धावसंख्या जमवायची आहे ती फक्त आणि फक्त 10. हा सामना जिंकण्यासाठी आलेवाडी या टीमला पिंपळी संघ आपला निर्णय कळवायचा आहे. बॉलिंग ओके. उर्वरित 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आळेवाडी या संघाला धावसंख्याची गरज आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 10. पिंपळी संघाला विनंती आहे की जसा हा सामना संपेल तसाच लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता इथे होते. गोलंदाजाचं नाव गणेश. दुसरा चेंडू गणेश याचा, त्याचा सामना करेल तो दत्ता. आणि इथे मात्र पुन्हा एकदा कट करायचा होता, परंतु एकच धावावरती समाधान मानावं लागेल ते दत्ता याला. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो विशाल, ज्याने एक षटकार आणि एक चौकार खेळला होता. जावळी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हनुमान नेहरू युवा मंडळ हातगेकर आयोजित श्री काळेश्वरी माता चषक 2025 भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 50,000 व आकर्षक चषक. इथे मात्र पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. द्वितीय पारितोषिक आहे 25,000 आणि आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक आहे 15,000 आणि आकर्षक चषक. चतुर्थ पारितोषिक आहे 10,000 आणि आकर्षक चषक. तसेच मॅन ऑफ द सिरीज अर्थात मालिकावीरासाठी कूलर आणि चषक आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाजसाठी बॅट आणि चषक आहे. सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आहेत. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी देखील शूज आहेत. तसेच प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅचला एक टी शर्ट आहे. आणि इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू येतोय. इथे पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसतोय आणि चेंडू चाललाय सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि इथे मात्र बाद व्हावं लागेल ते विशाल याला. पाच चेंडू 22 धावा.
शेवटचा चेंडू असेल या षटकातील, त्याचा सामना करेल तो म्हणजे तेजस. इथे पुन्हा एकदा सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक असल्यामुळे कोणतीही धाव मिळणार नाही आणि धावसंख्या स्थिर 22 धावांवरती. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 12, त्यामध्ये बनवायचे असतील धावा 8. आलेवाडी या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तरी या आपल्या सर्व स्पर्धेसाठी जे बक्षीसदाते लाभलेले आहेत त्यामध्ये प्रथम पारितोषिक नामदार श्रीमंत श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य, तसेच पालकमंत्री लातूर जिल्हा. तदनंतर द्वितीय पारितोषिक ज्यांच्या सौजन्याने आहे ते म्हणजे मान्य श्री हनुमंत रांजणे साहेब, संस्थापक उन्नती फिन्सर्व प्रायव्हेट लिमिटेड व उत्कर्ष कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नवी मुंबई. तदनंतर तृतीय पारितोषिक आहे मान्य श्री शुभम विजय चौगुले, युवासेना कॉलेज कक्ष कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य. त्यानंतर चौथं पारितोषिक आहे श्री समीर गोळे, शिवसेना जावळी तालुका प्रमुख, सरपंच ग्रामपंचायत भोगवली. या सर्व मान्यवरांच्या हस्ते आपल्याला जे पारितोषिक लाभलेले आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आता मात्र हा सामना शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलाय आणि तिथे मात्र गरज आहे आळेवाडी या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडूमध्ये फक्त 8 धावा, परंतु आतापर्यंत ज्या काही सामने इथे झालेत ते सामन्यामध्ये चेस करणं तेवढंच सोपं राहिलेलं नाहीये. त्यामुळे नक्कीच जर गोलंदाजाने सुरेख गोलंदाजी केली तर हा सामना देखील शेवटच्या चेंडूपर्यंत रंगू शकतो, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आणि आत्ता मात्र स्ट्राईकला आहे तो म्हणजे दत्ता. गोलंदाजी तर केली परंतु फलंदाजीमध्ये आता सामना जिंकवण्याची जबाबदारी असेल. इथे मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता, परंतु त्यावर एक धाव नक्कीच मिळेल आणि या एक धावेसोबत धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावांवरती. सुमित याचा दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवरती देखील बसून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र थोडीशी मिसफिल्ड होते आणि त्या मिसफिल्डमुळेच एक धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. नवोदित खेळाडू, नवोदित इमर्जिंग प्लेयर. दोन चेंडू 25 धावा झालेल्या आहेत. उर्वरित अजूनही 10 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. तिसरा चेंडू सुमित याचा फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु त्याचा मात्र तेवढासा फायदा उचलता आलेला नाहीये आणि इथे मात्र एक धाव मिळते आणि या एक धावेसोबत धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावसंख्या. तीन चेंडू 26 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, परंतु एका धावेपेक्षा अधिक काहीच मिळणार नाही आणि त्याची गरज देखील नाहीये, कारण की बॉलपेक्षा रन्स खूप कमी पाहिजे. त्यामुळे तुम्ही जर सिंगल्स खेळला तरी सामना तुम्ही यशस्वीरित्या जिंकू शकता. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, त्यावर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि इथे मात्र फलंदाजाला जावे लागेल पवेलियन मध्ये, कारण की विकेटचं होतंय पतन. अजूनही या सामन्यामध्ये काहीसे ट्विस्ट अँड टर्न्स बाकी आहेत असं दिसतंय. तसेच आजच्या या आपल्या सामन्यासाठी माजी खेळाडू श्री लक्ष्मण गोळे सर यांचं इथे आगमन झाले, त्यांचं देखील इथे सहर्ष स्वागत.
शेवटचा चेंडू आणि या चेंडूवर देखील मिडॉनला खेळलेला, परंतु इथे मात्र मिसफिल्ड आणि या मिसफिल्ड वरती हा सामना जिंकला आळेवाडी या संघाने. आळेवाडी संघाचं हार्दिक हार्दिक कौतुक. तसेच हादगेकरवाडी आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यावर तुमचं देखील मनापासून आभार.